एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब वेळ दिला पाहिजे म्हणून मालकाने अर्धा तास मला इथं वेळ लागेल म्हणून समोरच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अनेक सन्माननीय व्यक्ती आपल्या भागातले बसलेले आहेत, व्यापारी। कारण का या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विजयकुमार देशमुख मालक हे 4 वेळा या भागातून निवडून आलेले आहेत। शहर उत्तरचा इतिहास जरी बघितला तर या शहर उत्तरच्या इतिहासामध्ये बाबूराव चाकोतेच्या नंतरनं देशमुख मालकाने या मतदारसंघामध्ये सर्व सामाजिक असेल किंवा राजकीय असेल हे सर्व या ठिकाणी समतोल व्यवस्थित ठेवण्याचं काम गेल्या 20 वर्षामध्ये विजयकुमार देशमुख मालकाने या ठिकाणी ठेवलेलं आहे। 20 वर्षानंतर 20 वर्षे जो आमदारकीवर या ठिकाणी टिकून राहतो माणूस आणि पक्षाने परत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 36,000चा लीड या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मिळाल्यानंतर या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मतं तर कुठल्या क्षेत्रामध्ये पडले असेल ते आपल्या शहर उत्तर विधानसभा आहे आणि मालकाचं काम चांगलं आहे म्हणून या ठिकाणी लोकांनी भरभरून या ठिकाणी मतं दिलेली आहेत। मी स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी या भागातले सर्व व्यापारी मिळून या ठिकाणी काम करत होतो, परंतु विधानसभेची निवडणूक म्हणताना निवडणूक कशा पद्धतीने असली पाहिजे ही निवडणूक मालक या ठिकाणी जरी थोड्याफार प्रमाणामध्ये न कळत काय लोकांकडून चुकीच्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी करत आहेत, त्या पद्धतीनं आम्ही गेल्या 5-6 दिवसापासून जवळजवळ 25 पेक्षा जास्त करत आहे। मी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये सदस्य होतो, त्यावेळेला सुद्धा म्हणलं दत्तात्रय भरणेमामा पालकमंत्री होते, सोलापूर शहराला सर्वात जास्त निधी देणारा कोण पालकमंत्री असेल तर तो विजयकुमार देशमुख आहे। शहरातला आपला पालकमंत्री कधीच नव्हता, ग्रामीण भागातले पालकमंत्री असायचे, शहराचा निधी ग्रामीण भागात न्यायचं। ज्या दिवशी अनेक योजना असतील, अनेक योजना सोलापूर शहरामध्ये आणलेल्या, शहर उत्तरमध्ये हजारो लोकांचे शस्त्रक्रिया या ठिकाणी मालकाने केले, हजारो लोकांचे ऑपरेशन शस्त्रक्रिया, करोडो रुपये त्यावर त्या ठिकाणी दिले। हे कुणाला माहिती आहे? नुसतं का म्हणायचं काय केलं। अरे तुम्ही काय केलं? तुम्ही नुसतं लोकांना वरबाडायचं काम केलं। मी टीव्ही चॅनलवर मालक एक गोष्ट ऐकली, देशमुख मालक एक चॅनलवर एक मुलाखत ऐकली की तुम्हाला 500 कोटीचं बजेट होतं, काय केलं? अरे दरवर्षी 1200 कोटीचं महानगरपालिकेला बजेट होतं, तुम्ही काय केलं 35 वर्षामध्ये ते मला सांग। ज्या पद्धतीने हजारो कोटीचा निधी आपल्या या सोलापूर शहरामध्ये, पाण्याचा प्रश्न संपवायचा म्हणताना या ठिकाणी चांगल्याचं काम नाही। लक्षात ठेवा, उजनीवरून 110 किलोमीटर अंतरावरून सोलापूरला दुसरी जलवाहिनी टाकायची म्हणताना या ठिकाणी चेष्टा नाही। लोक म्हणत असतील काम का होत नाही। एखादी काम ड्रेनेज लाईनचं काम टाकायला ना 10 जण येतात, आमच्या घरापाशी चेंबर नको, यांच्या घरापाशी चेंबर नको म्हणून 10 जण येतात वरडत। मग ते तर आता 110 किलोमीटरवरून येणार आहे, किती शेतकरी विरोध करणार, किती जण विरोध करणार, किती संघर्ष करावा लागणार।